अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। चव्हाणांना काँग्रेस पक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाने सदस्यत्वाचाही राजीनामा दिलाय। तर अशोक चव्हाण यांना राज्यसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। यामुळे राज्यात मात्र आता महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला। यावरती काही राजकीय प्रतिक्रिया आलेल्या त्या पाहूया। राजीनामा दिल्यानंतर जर त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये जर त्यांना यायचं असेल तर शेवटी पक्षाची ताकद वाढवण्याकरता जर असं कोणी पक्षामध्ये येत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे। वास्तविक पाहता त्यांनी का राजीनामा दिला तो त्यांचा प्रश्न आहे। आता त्यांनी एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर मग शेवटी त्यांना त्यांच्या राजकीय दृष्टिकोनातून जर त्यांना कुठला राजकीय स्टँड घ्यायचा असेल तर आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये यावं। आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो। ही काय पहिलीच वेळ नाही, याच्याही पूर्वी झालं। इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल, सगळे लोक चालले होते, राहिले ते म्हणजे मोठ्या जिद्दीनं लढले आणि आमचं सरकार आलं। तर असंच काहीतरी होईल। आगामी लोकसभेच्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यात काही मातब्बर काँग्रेसची जी मंडळी आहेत ती पण भाजपमध्ये जाणार आहेत अशी चर्चा सुरू आहे। काही कारणावर आले का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।